नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा आणखीन वाढण्याची चिन्ह आहेत। कारण नाशिकच्या जुन्या पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर जलसंपदा मंत्र्यांनी आपला बोर्ड लावलाय। राधाकृष्ण विखे पाटील यांनी लावलेल्या या बोर्डमुळे आता चर्चांना उधाण आलंय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। पाहूयात। मी आता जलसंपदा विभागाच्या या कार्यालयाच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयाचे फलक या ठिकाणी लागलेले आपल्याला पाहायला मिळतात। गिरीश महाजन पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपलं संपर्क कार्यालय या ठिकाणी थाटलेलं होतं आणि त्यानंतर मग दादा भुसे ज्यावेळेस नाशिकचे पालकमंत्री झाले त्यावेळेस दादा भुसे यांनी देखील याच ठिकाणी या गेस्ट हाऊसच्या कार्यालयामध्ये आपलं संपर्क कार्यालय जे आहे ते सुरू केलेलं होतं। मध्यंतरीच्या काळात नरहरी झिरवाळ यांनी देखील याच ठिकाणी आपलं संपर्क कार्यालय थाटलेलं होतं आणि आता अवघ्या काही तासातच त्यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली होती। त्यामुळे अद्यापही नाशिकचा पालकमंत्री कोण हे ठरलेलं नाहीये आणि हे ठरलेलं नसतानाच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या फलक जे आहे ते जुन्या पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालयाच्या बाहेर लागल्यामुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।